जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अर्थात खुशखबर जरी म्हणलं तरी चालेल असे एक अपडेट आहे। मित्रांनो 19 मार्च 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता हा जीआर निर्गमित केल्यानंतर याच्याबद्दल अपडेट आल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की जिवंत सातबारा म्हणजे नेमकं काय। मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसापासून बरेच खातेधारक वहितीधारक हे मयत पावलेले आहेत। अशा मयत खातेधारकांचे पुढे वारसाच्या नोंदी न लागल्यामुळे अद्याप सातबाऱ्यावरती वहितीधारक म्हणून त्या मृत व्यक्तींची नावं आहेत। पीएम किसानचा हप्ता असेल, अतिवृष्टीची अनुदान असतील, कर्जमाफी असेल, अशा अनेक बाबींचा लाभ देत असताना, शेतकऱ्यांना शेती योजनांचा लाभ देत असताना हे जे काही मयत व्यक्ती आहेत यांच्या नावावरती लाभ देता येत नाहीत आणि परिणामी वारसांना याच्या पुढे काही लाभही मिळत नाहीत। सध्या असलेले वहितीधारक खातेधारक हे जमिनी कसत असले तरी त्यांच्या नावावरती अद्याप जमिनी आलेल्या नाहीत, कारण जमिनीची वारस नोंद आता बऱ्याच वर्षानंतर लावणं अतिशय किचकट झालेलं आहे। नवीन वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले, परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यावरती वारस नोंद लावल्या जात नाहीत। वारस नोंद लावत असताना त्याच्यामध्ये उशीर झाला तर विलंब शुल्क लागतं आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी जात नाही। अगदी किचकट अशी प्रक्रिया बनवून गेली होती वारस नोंद। मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आलेली होती। अतिशय प्रचंड असा प्रतिसाद या मोहिमेला लाभला आणि हीच मोहीम राज्यभर राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 19 मार्च 2025 रोजी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आता राज्यामध्ये 1 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये हा जिवंत सातबारा मोहीम, जिवंत सातबारा अभियान राबवलं जाणार आहे। आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की जे काही पहिल्या टप्प्यामध्ये जे मयत लाभार्थी असतील, जे मयत खातेधारक असतील, त्यांच्या याद्या बनवल्या जातील, त्या याद्यांचं वाचन केलं जाईल आणि याच अभियानाच्या अंतर्गत 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये जे काही त्या मयत शेतकऱ्यांचे वारस असतील अशा वारसाच्या नोंदीसाठी जे आवश्यक कागदपत्र, मृत्यूचा दाखला, वारसाबाबतचा सत्यप्रतिज्ञा लेख, स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसाचं नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर, रहिवाशाबाबतचा पुरावा हे सर्व तलाठी यांच्याकडे सादर केलं जाईल, ते जमा केले जातील आणि याचा मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर केला जाईल। याच्यानंतर 21 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवरती निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावरती नोंदवलेल्या असतील। अशी ही प्रक्रिया या जिवंत सातबारा अभियानाच्या दरम्यान राबवली जाणार आहे, जेणेकरून सातबारे हे अद्ययावत होतील आणि जे काही वहितीधारक आहेत, जे खातेधारक आहेत त्यांची नावं सातबाऱ्याला लागतील। मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असलेला एक सध्या शेतकऱ्यापुढचा एक मोठा प्रश्न तो म्हणजे वारस नोंद आणि हे जर अभियान अगदी यशस्वीपणे जर राबवलं गेलं तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक स्तरावरती प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या सूचना देखील या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो हा जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल, ज्याच्या माध्यमातून आता राज्यभर या येणाऱ्या 1 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये राज्यात जिवंत सातबारा अभियान राबवलं जाणार आहे। धन्यवाद।